नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आत्ताच उन्हाळी सुट्ट्या संपल्यात आणि तुम्ही 4थी वर्गातून 5वी वर्गात प्रवेश केला. या सुट्ट्यांमध्ये तुम्ही खूप धमाल मज्जा मस्ती केली असेल, केली ना? मुलांनो, आपण आपल्या आयुष्यात अनेक गमतीदार प्रसंग अनुभवतो, नाही का? कधी आपण आपले मित्र, शेजारी, नातेवाईक यांच्याबरोबर खेळताना आपल्यासोबत काही गमती जमती घडतात. तर कधी शाळेतल्या खेळण्या बागडण्यातून खूप मजेदार अनुभव आपल्याला येत असतात. तुम्हाला आला आहे का असं काही अनुभव? आलाय ना? बरं, छोट्या बालदोस्तांनो, मी तुम्हाला एक खरी घडलेली गोष्ट सांगते. पहा, एका गावात एक राहुल नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार होता, पण त्याची परिस्थिती गरीब होती. तो धावण्यात खूप पारंगत होता. त्याला धावण्याचा छंद होता. एकदा त्याच्या शाळेमध्ये धावण्याची शर्यत होती. त्याच्याकडे धावण्यासाठी बूट नव्हते. मग त्याने त्याच्या वडिलांना बूट आणायला सांगितले. आता मुलाचा हट्ट म्हणजे वडिलांना ऐकावंच लागणार. मग वडिलांनी बूट आणले. वडिलांनी दुसऱ्या दिवशी त्याला बूट आणले, पण त्याच्या वडिलांनी जे बूट आणले होते ते खूप मोठे झाले होते. पण आता परत करायला वेळ नव्हता आणि सकाळी धावण्याची शर्यत होती. त्याला ते बूट खूप मोठे झाल्यामुळे तो धावताना खूप पडू लागला आणि तो पडला की सगळे विद्यार्थी त्याला खो खो करून हसू लागले. पण तो खचला नाही. तो धावायचा, पडायचा, धावायचा, पडायचा, पण त्याने जिद्द सोडली नाही. असं केल्यामुळे त्याच्या धावण्याच्या शर्यतीत त्याचा पहिला नंबर आला. आता या गोष्टीचं तात्पर्य काय सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो? अगदी बरोबर आहे तुमचं. पण मी सांगू का या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य असा की आपण आपले काम, जिद्द, चिकाटी सोडली नाही पाहिजे. ही गोष्ट मी तुम्हाला चित्राद्वारे समजावली असती तर तुम्हाला लवकर समजली असती ना? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला चित्र काढायला आवडतात का? आवडतात ना? पहा मुलांनो, चित्र खूप काही माहिती देत असतात. एक चित्र जवळपास 5-6 पानांची माहिती देते आणि चित्रामुळे आपल्याला बरीच कल्पना येऊ शकते. तर आज तुम्हाला मी एक गमतीदार चित्रकथा सांगणार आहे. तुम्हाला हे चित्र पाहून यामधून खूप छान अनुभव येणार आहेत. या चित्रकथेत तुमच्या आमच्यासारखा एक सरळ मार्गाने चालणारा बंडू असतो आणि त्या बंडूची काय फजगत होते, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, तर आपण या चित्रांच्या द्वारे अनुभवणार आहोत. तर चित्रांच्या माध्यमातून आपल्याला माहिती खूप मिळते, म्हणून मी तुम्हाला गोष्ट ही चित्रकथेद्वारे सांगणार आहे. ही गोष्ट सुरू होते एका वेगळ्या प्रसंगाने. बंडूला एक नवीनच अनुभव येतो आणि त्या अनुभवातून तो आपल्याला खूप काही शिकवतो. पण त्याच्या या प्रसंगामध्ये मुख्य भूमिका आहे इजार. इजार म्हणजे काय रे मुलांनो? तर इजार म्हणजे त्याच्या कपड्याची मुख्य भूमिका आहे. इजार म्हणजे पायजमा. खरंच तुम्हाला कल्पना आहे का कपडे सुद्धा ही कथा रंगवू शकतात? तुम्ही विचारात पडला असताल ना? या गोष्टीत बंडूच्या कपड्यांमुळे काय गोंधळ होतो, त्यातून तो काय शिकतो आणि तुम्हाला आम्हाला त्यातून कसे मनोरंजन होते हे पाहण्यासाठी चला या चित्रकथेमध्ये डोकावूया. या प्रकरणात आपण पाहणार आहोत एक विनोदी चित्रकथा. या चित्रकथेतून वेगवेगळ्या पात्रातून आपण बंडूची इजार हा एक गमतीदार प्रसंग पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत बंडूची इजार हा पाठ आपण आज पाहणार आहोत. बंडूची इजार या चित्रकथेमध्ये आपण वेगवेगळे पात्र अनुभवणार आहोत. तर या पात्रांमुळे एक विनोदी कथा निर्माण झाली आहे. या कथेतील पात्र आहे बंडू. बंडू हा सरळ स्वभावाचा असा व्यक्ती. तो नेहमी कष्ट करायचा. आणि दुसरी आहे बंडूची पत्नी. ही सुद्धा खूप कष्टाळू आणि कुटुंबाची काळजी घेणारी असते. बंडूची बहीण ही अभ्यासात हुशार आणि कॉलेजला जाणारी तरुण मुलगी आहे. बंडूची आई ही कष्टाळू, शेतीबरोबर जोडधंदा, जनावरांसाठी चारा पाणी करणारी. धोंडू मामा हे शिंपी असतात. शिंपी म्हणजे कपडे शिवणारे, आपण टेलर असे सुद्धा म्हणतो. नीतू ही बंडूची मुलगी आहे. कथेतील हे जे पात्र आहेत त्यांनी कशी कथा रंगवली हे आपण पाहणार आहोत. या कथेत बंडूच्या इजारीचा असाच एक मजेदार पण थोडा गमतीचा अनुभव आहे. मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील भाग 1 मधील हा दुसरा पाठ आहे बंडूची इजार.
या पाठातील चित्रांमधून एक विनोदी कथा सांगितली आहे, ती तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. पहा, इथे इजार म्हणजे काय? विजार किंवा पायजमा. तर काय आहे बंडूची इजार हे आपण या पाठातून पाहूत. मुलांनो, एक गाव होतं. गावचं नाव होतं बावची. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात या स्वभावाची त्याची चर्चा होती. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभर काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घराकडे यायचं, असा त्याचा दिनक्रम. दिनक्रम म्हणजे काय रे बाळांनो? हा, बरोबर. तर दिनक्रम म्हणजे दिवसातील नियमित केली जाणारी कामे. तर पहा, कसा होता बंडू? तो शांत आणि कष्टाळू, म्हणजे तो खूप काम करायचा. दिवसभर शेतात राबायचा. कधी कोणाशी भांडण करायचं नाही, कोणाशी वाईट वागायचं नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव होता. आणि अशा त्याच्या स्वभावाची सगळ्या गावात लोक चर्चा करायचे. म्हणायचे, बंडू किती शांत आहे, कधीच कोणाच्या भानगडीमध्ये पडत नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव आहे, असं लोक माघारी सुद्धा त्याचे नाव घ्यायचे. कधी तो कोणाची टिंगलटवाळी थट्टा मस्करी करायचा नाही. तो शेतावरून घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचा आणि कट्ट्यावर चक्कर मारायचा. तर कट्टा म्हणजे काय? कट्टा म्हणजे एखाद्या ठिकाणी मोकळ्या जागेत, विशेषतः गल्लीत, चौकात 4 लोक एकत्र येऊन गप्पा मारतात, चर्चा करतात, वेळ घालवतात, ती जागा. या ठिकाणी शेजारी ओळखीचे लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या विषयावर संवाद साधतात. यामध्ये अनेक वेळा हास्य विनोद, राजकारण, समाजकारण, खेळ अशा वेगवेगळ्या गोष्टींशी चर्चा होते. सावळा रंग, शिडशिडीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यानंतर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. धोंडू मामांनी कपडे शिवले खरे, पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे बघा, बंडू कसा होता? तर त्याचा रंग सावळा होता आणि शिडशिडीत अंगकाठी होती. म्हणजे काय? उंच सडपातळ व्यक्तीला शिडशिडीत म्हटले जाते. तो खूप सडपातळ असा होता. असणारच ना, कारण तो दिवसभर शेतामध्ये राबायचा, कष्ट करायचा, त्यामुळे तो सडपातळ होता. आणि नाकासमोर चालणारा म्हणजे काय रे? तर नाकासमोर चालणारा म्हणजे साध्या सरळ मार्गाने प्रामाणिकपणे स्वतःच्या कामात लक्ष घालणारा. समजलं का मुलांनो? नाकासमोर चालणारा म्हणजे काय? तर स्वतःच्या सरळ मार्गाने चालणारा. एका वर्षी पीक पाणी बरं झालं म्हणजे त्या वर्षी शेतामध्ये भरपूर धान्य पिकल्यामुळे त्याला भरपूर पैसे आले आणि ठरवलं की आपल्या कुटुंबासाठी नवे कपडे आणायचे आणि स्वतःसाठी इजार शिवायची. बंडूने काय केलं? घरच्या सर्वांना म्हणजे त्याच्या पत्नीला, बहिणीला, आईला आणि मुलीला कपडे आणले आणि स्वतःसाठी सुद्धा इजार शिवायचे त्याने ठरवले. आणि त्यानं काय केलं मग? धोंडू मामाकडे इजार शिवायला टाकली. धोंडू मामाने कपडे शिवले, पण इजार शिवताना एक चूक केली. तर काय चूक केली ते पाहूया आपण. पहा, पहिली चित्र पहा मुलांनो. या चित्रामध्ये बंडूने इजार घातली व घातल्यानंतर काय म्हणतो बघा. तो कपाळाला हात लावतो आणि म्हणतो, अरे इजार जरा लांब झाली आहे. पहा, या चित्रामध्ये बघा, बंडूची इजार किती पायाखाली लांब झालेली दिसतीये. चांगली 4 बोटं लांब झालेली आहे आणि मोठी झालेली आहे. तो आश्चर्य व्यक्त करतो आणि म्हणतो, कसं झालंय हे? खूपच लांब झाली आहे, चांगली 4 बोटं लांब झाली आहे. आता धोंडू मामाकडे जायचं म्हणजे शिंपी दादाकडे जायचं म्हणजे ती कापायची, शिवायची. त्यानं कंटाळा व्यक्त केला आणि तिथे त्यांच्यापर्यंत कशाला जायचं असं त्याला वाटलं. घरीच आपण काहीतरी करू असं त्याच्या मनामध्ये एक विचार आला. तो घरात जातो आणि पहा, पुढचं चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला दिसायला लागलं का? बंडू घरात गेला आणि बंडू आणि त्याच्या पत्नीमध्ये संवाद दाखवलेला आहे. तो घरात जातो आणि बायकोला म्हणतो, त्याच्या पत्नीला म्हणतो, अगं इजार जरा 4 बोटं कमी करून टाक घालतीस का? आता त्याची पत्नी काय म्हणते पहा, त्याच्याकडे बघून, अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय, नीताच्या शाळेत जायचंय, मला नाही जमणार. त्याची बायको काय म्हणाली बघा,
की तिला खूप काम आहे आणि सकाळी सकाळी तिला ही इजार शिवायला जमणार नाही. ती इजार शिवायला तिने नकार दिला, कारण सकाळी खूप कामं असतात ना, कारण तिला स्वयंपाक करायचा होता आणि नीताला म्हणजे तिच्या मुलीला शाळेतून आणायचं होतं, तिला भरपूर काम होते, म्हणून तिने नकार दिला आणि ती म्हणाली मला वेळ नाही. तर पुढे बघूया, पुढचं चित्र पहा मुलांनो. आता हे चित्र आहे बंडू आणि त्याची बहीण सुबे. आता ह्या दोघांमधला संवाद आहे. तर काय संवाद असेल बरं? बंडूची बहीण आणि बंडू काय म्हणत असतील बरं? हा बरोबर. तर बंडू काय म्हणतो बहिणीला, सुबे इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? बंडूची बहीण काय म्हणते पहा, नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजला जायची वेळ होईल, तू आईला सांग की. पहा, तो बहिणीकडे जातो आणि म्हणतो माझी इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? तर बहीण काय म्हणते, दादा मला वेळ नाही आणि मला खूप अभ्यास आहे आणि मला कॉलेजला जायची पण वेळ झाली आणि तू आईकडे जा आणि आईला सांग, आई तुझी इजार 4 बोटं आखूड करून देईल. आता पाहूया पुढच्या चित्रामध्ये. पहा, या चित्रामध्ये काय दिसत आहे? या चित्रामध्ये बंडू आणि आई यांचा संवाद चालू आहे. तर या चित्रामध्ये आई आणि बंडू आहे, तो इजार घेऊन आईकडे गेला आणि म्हणाला, आई इजार जरा 4 बोटं कापून टाक घालतीस का? आई पुढं काय म्हणते बघा, ठेव तिकडं तुझी ती इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हाताचं तुकडं पडल्यात. म्हणजे त्याची आई खूप मेहनत करते, कष्ट करते आणि वैरण कापून तिचे हात सैल पडलेले असतात, त्याच्यामुळे ती कंटाळून गेलेली असते. दिवसभर काम करून करून कंटाळल्यामुळे ती रागाच्या भरात म्हणते, काय म्हणते, तुझी इजार तिकडे ठेवून दे, आणि ती सुद्धा इजार कमी करायला तयार होत नाही. आईने इजार कोनाड्यात फेकली. बंडू हिरमुसला होऊन शेताकडे गेला. कोनाडा म्हणजे काय? कोनाडा म्हणजे काय तर कोपरा. बघा, प्रत्येक घराला कोपरा असतो की नाही? आपण सुद्धा शाळेतून आल्यावर काय करतो, आपलं दप्तर कपडे फेकून देतो कोपऱ्यामध्ये, कोनाड्यात, आहे की नाही? तसंच बंडूच्या आईने त्याची इजार कोपऱ्यामध्ये फेकून दिली आणि ती कोपऱ्यात फेकलेली इजार पाहतो आणि बंडूला हिरमुसला होऊन शेताकडे जातो. हिरमुसला होणे म्हणजे नाराज होणे. तर बंडूला वाटलं की आपण आपल्या पत्नीकडे गेलो, तिने नकार दिला, बहिणीकडे गेलो, बहिणीने नकार दिला, आईकडे गेलो, आईने नकार दिला. त्याला वाटलं की आपलं काम कोणीच करत नाहीये. तो नाराज झाला आणि नाराज होऊन तो शेताकडे निघून गेला. मग बघा पुढच्या चित्रांमध्ये, आता पुढचं चित्र बघा. आता या चित्रामध्ये काय दिसते आहे? बंडूची पत्नी काय म्हणते बघा, सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. काय म्हणते की आपलं चुकलं, आपण सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती, पण जरा उशीर झालाय असं तिला वाटतं. तिला वाटतं आपला नवरा एवढा शेतामध्ये राब राबतो, कष्ट करतो, आपल्या नवऱ्यानं सकाळी काम सांगितलं आणि आपण ते ऐकलं नाही. आपण हे काम सकाळीच करायला पाहिजे होतं, आपल्याला खूप उशीर झालेला आहे असं तिला वाटतं. मग काय, ती इजार घेते, इजारीचं 4 बोट पाय कापते आणि तुमडून टाके घालते. बघा, बंडूची बायको काय करते, ती कोनाड्यात फेकलेली इजार उचलते, 4 बोट पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसायला की नाही टाके घातलेले? दिसायला लागले की नाही? खूप छान चित्र आहे, अतिशय समजण्यासारखं चित्र आहे. तर पहा पुढच्या चित्रामध्ये बघा. काही वेळानंतर काय होतं, बंडूची बहीण येते, कॉलेजमधून आलेली आहे आणि तिच्या हातामध्ये तुम्हाला पुस्तक दिसत आहेत. ती कॉलेजमधून येते व आल्यावर तिला कोनाड्यामध्ये म्हणजेच कोपऱ्यामध्ये इजार पडलेली दिसते आणि ती काय म्हणते बघा, बंडूची बहीण, तिचं नाव सुबे असते, काय म्हणते, आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. तिला वाटतं की आपला भाऊ दिवसभर शेतामध्ये काम करतो, कष्ट करतो आणि आपल्याला खूप मेहनत करून तो शिकवतो, आपल्या शाळेचा कॉलेजचा एवढा खर्च तो करतो आणि त्याने सांगितलेलं एवढेसे काम आपण केले नाही. तिला वाईट वाटतं. मग ती काय करते, बंडूची बहीण इजारीचे पाय कापते, दुमडून टाके घालते आणि बाजूला ठेवते. पहा, आता पुढचं चित्र बघा. पुढच्या चित्रामध्ये काय दिसत आहे? बंडूची आई आहे. बंडूची आई काय म्हणते, उगा खेकसले पोरावर, एवढा राब राब राबतोय पोरगा. तर बघा, बंडूच्या आईला वाटलं सकाळी आपल्या पोरानं आपल्याला काम सांगितलं तर आपण त्याच्यावर उगाच खेकसलो,
आपला मुलगा दिवसभर शेतामध्ये राबतो, कष्ट करतो. पहा, तुमची आई पण तुमच्यावर खेक असते. जेव्हा तुम्ही सकाळी आईच्या कामाच्या घाई गडबडीत असताना काहीतरी आईच्या मागं बुनबुन लावता, मग आई काय करते? तुमच्यावर ओरडते, खेक असते. मग पुन्हा रात्री झोपताना मात्र तिला तुमची माया येते बरं का. ती काय म्हणते? उगाच खेक असले लेकरावर. जसं तुमची आई म्हणते ना, तसेच बंडूची आई सुद्धा म्हणते की उगाच खेक असले पोरावर म्हणते, आणि कोणाड्यात फेकलेली इजार घेते, तिचे 4 बोट पाय कापते आणि दुमडून टाके घालते. आता पहा पुढचं चित्र पहा. काय दिसतंय या चित्रामध्ये? बंडू शेतातून आलेला आहे. त्याला दिसते की आपली इजार कोणाड्यात फेकलेली आहे. मग तो इजार घेतो आणि काय म्हणतो? आपलं काम आपणच केलेलं बरं. बघा, आपलं काम कोणी केलं पाहिजे? हा, अगदी बरोबर आहे तुमचं. आपलं काम आपणच केलं पाहिजे. यामधून कोणता धड्याला शिकायला भेटतो आपल्याला? की प्रत्येकाने स्वावलंबी राहिलं पाहिजे, आपले काम आपणच केले पाहिजे. तर बघा, बंडू काय करतो? बंडू इजारीचे 4 बोट पाय कापतो आणि टाके घालतो. सर्वांनी इजार 4 बोट कापल्यावर काय झाले असेल बरं? चला तर बघा, पुढच्या चित्रामध्ये दिसतंय का तुम्हाला हे चित्र? बंडूने इजार घातलेली दिसतंय का तुम्हाला? बघा, बंडूला इजार किती लहान झाली आहे. इजार घातल्यानंतर बंडू कसा ओरडतो? का बरं ओरडला असेल बंडू असं? मग सगळेजण धावत येतात. पुढचं चित्र पहा. या चित्रामध्ये सगळेजण आश्चर्य व्यक्त करतात, पाहतात. कशामुळे पाहतात आश्चर्याने? आणि त्यांच्या मनात काय चाललं असेल बरं? हो, अगदी बरोबर. ते सगळे मनात म्हणतात, मी तर 4च बोट इजार कापली. तर बंडूची पत्नी काय म्हणते? मी इजार 4 बोट कापली होती. बंडूची बहीण म्हणते मी पण. आणि बंडूची आई म्हणते, अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली. आणि बंडू म्हणतो, आणि मी पण. अशा प्रकारे सगळेजण आश्चर्याने एकमेकाकडे पाहतात आणि खो खो हसतात. बघा, या चित्रामध्ये तुम्हाला हसू आले की नाही? बंडूची इजार किती मोठी होती आणि एकमेकांशी संवाद न साधल्यामुळे, एकमेकांशी चर्चा न केल्यामुळे कशी फसगत झाली. बंडूची इजार कशी आखूड झाली, त्या इजारीची चड्डी कशी झाली, हे आपण या चित्रकथेमध्ये पाहिलेले आहे. तर आपण या चित्रकथेमधून काय शिकलो बरं? तर घरातल्या प्रत्येकाने एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. आता पहा, सध्याचं मोबाईलचं युग आहे आणि जो तो आल्यावर काय करतो? आपले मोबाईल घेऊन बसतो. एकमेकांशी कोणी संवाद साधायला तयार नाही. तर काय केलं पाहिजे? संध्याकाळी सर्वांनी एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. दिवसभरातील एकमेकांच्या घडामोडी सांगितल्या पाहिजे, अडचणी सोडवल्या पाहिजे एकमेकांच्या. आपण एकत्र बसून जेवण करायला पाहिजे. तर आपण एखाद्या वेळेस सगळ्यांनी एकमेकांशी जर चर्चा केली तर त्याच्यावर नक्कीच तोडगा निघू शकतो. तर पहा, या चित्रांमध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 प्रकारच्या व्यक्ती आहेत. तुम्हाला सांगता येतील का बरं? मी तुम्हाला चित्र दाखवते, पहा बरं, तुम्हाला काय लक्षात येते का? हे पहिले चित्रे पहा. हे कोण आहे? बंडू. शाबास. हे कोण आहे? बंडूची पत्नी. ही कोण आहे? बंडूची बहीण. आणि ही आहे बंडूची आई. मुलांनो, चित्रात 4 व्यक्ती दिसत आहेत, पण चित्रकथेत आणखीन 2 व्यक्तींचा उल्लेख आला आहे बरं. कोण आहेत बरं? आठवा बरं जरासं. सांगा बरं, 2 व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती हे पहा मुलांनो, तुम्हाला आठवत येत नसेल तर मी आठवण्यासाठी तुम्हाला चित्र दाखवते. पहा बरं चित्र. आठवते का चित्र पाहून तुम्हाला? कपडे शिवणारे कोण आहेत? धोंडू मामा. आणि ही मुलगी कोण आहे? नीतू. म्हणजे ही बंडूची मुलगी आहे आणि तो शेतावरून आल्यानंतर आपल्या मुलीशी खेळायचा. या पाठावर आधारित काही कठीण शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला या शब्दांचा अर्थ कदाचित माहीत नसेल, तुमच्यासाठी हे शब्द नवीन असतील. तर मुलांनो, तुम्ही काय करा, वहीमध्ये या शब्दांची तुम्ही नोंद करू शकता बरं का. मी एक हळूवारपणे तुम्हाला सांगेल, तर तुम्ही काय करा, वहीमध्ये नोंद करू शकाल. पहिला शब्द आहे इजार. इजार म्हणजे विजार किंवा पायजमा. याला आपण सोप्या भाषेत पॅन्ट सुद्धा म्हणतो बरं का. दुसरा शब्द आहे कष्टाळू. कष्टाळू म्हणजे मेहनती. तिसरा शब्द आहे शिडशिडीत. शिडशिडीत म्हणजे सडपातळ. चौथा आहे वैरण. वैरण म्हणजे
जनावरांसाठीचे गवत. तर 5वा आहे कट्टा. कट्टा म्हणजे गप्पा मारण्याचे ठिकाण. 6वा आहे भलं. भलं म्हणजे चांगले. 7वा आहे स्वभाव. स्वभाव म्हणजे वृत्ती. 8वा शब्द आहे चर्चा. चर्चा म्हणजे एकत्र बोलणे. 9वा शब्द आहे मूर्ती. मूर्ती म्हणजे अंगकाठी, देह, शरीर. नाकासमोर चालणारा. नाकासमोर चालणारा म्हणजे काय? सरळ मार्गी, सुस्वभावी. 11वा शब्द आहे कोनाड्यात. कोनाड्यात म्हणजे कोपऱ्यात. आणि 12वा शब्द आहे टाके घालणे. टाके घालणे म्हणजे काय? हात शिलाई करणे. 13वा शब्द आहे दुमडून. दुमडून म्हणजे घडी घालून. 14वा शब्द आहे खळखळून. खळखळून म्हणजे काय? मोकळेपणाने हसणे. चला तर मग वहीमध्ये तुम्ही याची नोंद केलीच असेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता या पाठावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही सांगाल का मला उत्तरे? तर पहा, चर्चा करा एकमेकांशी. बंडूची जर लांब झाली आहे म्हणून कापून कमी केली. जर ती आखूड झाली असती तर ती लांब करण्यासाठी काय करावे लागले असते? शक्य तेवढे मार्ग सुचवा बरं. पहा मुलांनो, तुम्हाला काही मार्ग सुचतात का? बंडूची जर आखूड झाली असती तर काय केलं असतं? सांगा बरं. अगदी बरोबर. तर काय केलं असतं? दुमडपट्टीची टीप काढून मोठी केली असती. नाही, दुसरा पर्याय सांगा बरं, अजून एखादा. कोण सांगेल? आठवते का? पहा. छान, अगदी बरोबर. त्याच रंगाचा दुसरा कापड घेतला असता आणि तेवढीच पट्टी कापून शेवनिजार वाढवली असती. तर पहा, दुसरा प्रश्न आहे इजारीची चड्डी झाली. यात चूक कोणाची? इजारीची चड्डी झाली यात चूक आहे बंडूच्या पत्नीची. हा, अगदी बरोबर आहे तुमचं. बंडूच्या पत्नीची तर चूक झालीच, पण त्यांच्यासोबतच आणखीन एकाची चूक झाली, ती म्हणजे धोंडू मामांची. पहा, नंतरचा प्रश्न आहे बंडूच्या इजारीचे पाय 4 बोटे कापले. म्हणजे पाय असणारी इजार सजीव आहे असे आपण म्हणत नाही, पण बोलताना आपण असेच बोलतो. आणि इजारीसारख्या कितीतरी वस्तूंना वेगवेगळ्यांची नावे वापरतात. त्यांची नावे सांगा बरं, तुम्हाला माहीत आहेत का? अजून कोणते कोणते आहेत अशा वस्तू की तुम्ही असं वापरतात? तर पहा, कपाचे कान. चित्र दाखवते तुम्हाला. पहा, कपाचे कान, सुईचे नाक, खुर्चीचे पाय, कंगव्याचे दात आणि टेबलाचे पाय. दिसायलेत ना तुम्हाला चित्रामध्ये? असे आपण वेगवेगळे वस्तू आपण वापरतो. त्याचे आपण आपले नावं असे, त्याला नावं नसतात, पण असं एक परंपरा चालत आली आहे की त्याला असे नावं सहज आपल्या बोलण्यातून येत असतात. तर पहा मुलांनो, तुम्हाला आता मी रिकाम्या जागा काही सांगणार आहेत आणि त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला योग्य शब्द सांगायचा आहे. कोणता आहे ते शब्द तो तुम्ही सांगा. प्रश्न दुसरा आहे मुलांनो, खालील वाक्यातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण करा आणि त्या वाक्यांचा अर्थ लिहा. आता तुम्हाला कंसामध्ये काही शब्द आहेत: कान, नाक, पाय, हात, डोळा, केस, पाठ, पोट, गळा, तोंड. आता हे योग्य त्या वाक्यामध्ये तुम्हाला हे शब्द टाकून वाक्य पूर्ण करायचे आहे. अ नंबरचा आहे चुलीवरच्या तव्याची टिंब टिंब काळीभोर झाली होती. सांगा बरं उत्तर काय असेल याचं? तव्याची काय काळीभोर झाली होती? पाठ. तर याचं उत्तर आहे पाठ. 2 नंबरचा आहे आ नंबरचं, कपाचा टिंब टिंब तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. कपाचा काय तुटला होता? काय म्हणतो आपण? कपाचा कान. कपाचा कान तुटला होता म्हणून दिलावरने चहा ग्लासात ओतला. आता ई नंबरचा आहे हा नारळ नासका निघणार. नारळाचा टिंब टिंब बघून धनवा म्हणाली. काय बघून म्हणाली? डोळा. याचं उत्तर काय आहे? डोळा. आता ई नंबरचं, मुसळधार पाऊस पडल्यामुळे नदीचे टिंब टिंब फुगले होते. सांगा पाहू याचं उत्तर काय असेल? नदीचे पोट फुगले होते. ऊ नंबरचा आहे कितीही जोर लावला तरी बाटलीचे टिंब टिंब उघडेना. याचं उत्तर आहे
तोंड. हो. चरबीतले दूध गंजात ओतले तर ते गंजांच्या टिंबटिंबपर्यंत आले. याचं उत्तर आहे गळ्यापर्यंत. आता ए नंबरचं. सुईच्या टिंबटिंबमधून दोरा वळून धोंडू मामानी शिलाई मशीन सुरू केली. याचं उत्तर काय असेल? नाकामध्ये, सुईच्या नाकामध्ये दोरा वळून धोंडू मामानी शिलाई मशीन सुरू केली. पहा नंतरचं आई नंबरचं. आंब्याच्या कोळीचे टिंबटिंब पांढरे होईपर्यंत गणू कोय चौकत राहिला. तर याचं उत्तर काय असेल? तर याचे आहे उत्तर केस. पहा ओ नंबरचं. आपले शेकडो टिंबटिंब पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. तर या जागी काय येईल उत्तर सांगा पाहू? हात. आपले शेकडो हात पसरून उभे असलेले वडाचे झाड वर्षानुवर्षे सगळ्यांना सावली देते. आऊ नंबरचं. खोलीतल्या एकमेव खुर्चीचा टिंबटिंब मोडला होता म्हणून मी जमिनीवर बसलो. तर काय मोडला होता? पाय. याचं उत्तर काय येईल? पाय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या रिकाम्या जागा समजल्या का तुम्हाला सर्वांना? बालमित्रांनो, अशाच गमतीदार आशयाची गोष्ट मी तुम्हाला सांगते. ही आमच्या गावात घडलेली एक गोष्ट आहे. आमच्या गावात सयाजीराव यांचे एक संयुक्त कुटुंब आनंदाने राहत होते. संयुक्त म्हणजे काय तर एकत्र राहणारे कुटुंब. आणि त्या कुटुंबात सयाजीरावांची बायको, त्यांच्या 2 सुना, 2 मुले असा परिवार होता. त्यांच्यात कधीही वाद होत नसत. सर्वजण अगदी प्रेमाने एकमेकांना सांभाळून गुण्यागोविंदाने राहायचे. एका दिवशी काय झाले? सासू आणि 2 सुना या तिघींनी मिळून वांग्याची भाजी केली. थोड्या वेळाने सासूबाईंच्या लक्षात आले की भाजीत मीठ टाकायचं विसरलं. म्हणून त्यांनी भाजीत मीठ टाकलं. थोड्या वेळाने मोठ्या सुनबाई आल्या. त्यांच्याही लक्षात आलं भाजीत मीठ नाही टाकलं. त्यांनीही भाजीची चव न बघता भाजीत मीठ टाकलं. त्यानंतर धाकल्या सुनबाई आल्या. धाकल्या म्हणजे सगळ्यात लहान. त्यांनीही भाजीची चव न बघता तसंच भाजीत मीठ टाकलं. झालं असं, आता भाजीत 3 वेळा मीठ पडल्यानंतर भाजी वांग्याची न बनता मिठाचीच लागणार ना. जेवण वाढल्यानंतर सगळेजण जेव्हा भाजीची चव घेतात तेव्हा सयाजीरावांना वाटलं, म्हणजे सासरेबुवांना वाटलं, सुनबाईंनी भाजी बनवली असेल आणि विसरली असेल कधीतरी मीठ टाकायचं, होती चूक कधीतरी. ते गुपचूप जेवण करतात. त्यानंतर बाकीचे सगळेजण देखील जेवण करतात, पण काहीही न बोलता आनंदाने जेवणाचा आस्वाद घेतात. जेव्हा या तिघी जेवायला बसतात तेव्हा लक्षात येतं, अरे भाजी तर खारट झाली आहे. सासूबाई म्हणतात, मी थोड्या वेळापूर्वी भाजीत मीठ टाकलं होतं. सुनबाई म्हणते, मी पण भाजीत मीठ टाकलं होतं. तेवढ्यात छोटी सुनबाई म्हणते, मी पण. आणि तिघीही खळखळून हसतात. पहा, बंडूच्या पाठाप्रमाणेच अशी फजगत आमच्या गावामध्ये झाली बरं का. आली का तुम्हाला ही गोष्ट लक्षात? तर छोट्या बालदोस्तांनो, मित्रांनो, ही नाटिका तुम्हाला आवडली का? कशी फजिती झाली बघितले ना बंडूची? तशी फजिती व्हायला नको बरं का आपली. तर आपण बंडूप्रमाणे, आता बंडूमध्ये जे पात्र होते त्या पात्राप्रमाणेच तुम्ही काय करा, आता स्नेहसंमेलन जवळ येईल, तुमच्या शाळेचं काही कार्यक्रम असतील, 15 ऑगस्ट वगैरे असं कार्यक्रम असले काही, तर तुम्ही ही अशा प्रकारची नाटिका तुम्ही सादर करू शकता. त्यामध्ये तुम्ही पात्र करायचे आहेत. तर वर्गातल्या मित्रमैत्रिणीसोबत तुम्ही ही नाटिका सादर करायची आहे. आणि ही नाटिका सादर केल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आलाय आणि कसं वाटलं तुम्हाला, हे तुम्ही तुमच्या शिक्षकांशी, मित्रमैत्रिणीशी, आपल्या नातेवाईकांशी तुम्ही चर्चा करून हे सगळं शेअर करायचं आहे. तुम्हाला आवडली का ही कथा? छान वाटली ना तुम्हाला ही कथा? पहा, भिंतीलाही कान असतात
ही म्हण आपण वापरतो. भिंतीला कपाप्रमाणे कान नसतात. भिंतीला कान असतात हे कोणत्या अर्थाने वापरले आहे ते शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा करून सांगा. वरीलप्रमाणे त्याच्या पैशाला पाय फुटले असे बोलताना आपण म्हणतो. यांसारखी उदाहरणे शोधा, त्याचा अर्थ माहीत करून घ्या, बोलण्यात त्यांचा वापर करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर असे की भिंतीलाही कान असतात, म्हणजे आपले बोलणे कोणी ऐकू नये म्हणून आपण खोलीत जाऊन चर्चा करतो. आपल्याला वाटते की खोलीतल्या माणसांशिवाय दुसरं कोणीही ऐकणार नाही, पण तसे नसते. कोणीतरी भिंतीच्या बाहेर लपून आपल्या गोष्टी ऐकत असते. असा भिंतीलाही कान असतात याचा अर्थ. पैशाला पाय फुटणे याचा अर्थ असा की पायाने जसे आपण वाटेल तिथे धावत जाऊ शकतो, त्याचप्रमाणे पैसा वाटेल त्या कारणासाठी कुठेही खर्च झाला तर पैशाला पाय फुटले असे म्हणतात. असे याचे उत्तर तुम्ही सांगू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर अशाच नवनवीन कथा घेऊन आपण लवकरच पुढच्या तासिकेमध्ये भेटूया. आवडेल ना तुम्हाला अशा प्रकारच्या कथा ऐकायला? आणि चित्रकथा तर तुम्हाला फार आवडली असेल. तुम्ही सुद्धा असे चित्र काढून पहा बरं. बंडूचे आणि त्यांचे बहिणीचे, आईचे, पत्नीचे चित्र काढायचा प्रयत्न करा आणि ती चित्रांना रंग द्या आणि आपल्या वर्ग शिक्षकांना दाखवा. तर धन्यवाद बालदोस्तांनो, भेटूया पुन्हा लवकरच. नमस्ते बच्चों, कैसे हैं आप? मैं आशा करता हूँ आप स्वस्थ और मस्त होंगे और पढ़ाई में व्यस्त होंगे, क्योंकि आप होशियार बच्चे हैं. सही है ना? बिल्कुल सही. चलो, आज मैं अनिल भीमराज पडलकर, जिला परिषद गोंदिया, महाराष्ट्र राज्य से हूँ. मैं आपको आज बहुत अच्छा एक चित्र पाठ पढ़ाऊंगा. मतलब क्या बच्चों? चित्र का अर्थ मालूम है? चित्र का अर्थ मतलब कुछ ना कुछ उसमें दिखाई जाता है और हमें उसका अंदाजा लगाना पड़ता है. जैसे कि हमारे किताब के पहले ही पन्ने पर हमारा एक चैप्टर का नाम है नंदनवन. उसके आगे एक शब्द आ गया है वन. वन शब्द का मतलब जानते हो? बताओ आप, क्या होगा? बिल्कुल सही. क्या है? वन. वन यानी कि जंगल, झाड़ियाँ, पेड़ पौधे, प्राणी, ये सब उसमें शामिल होते हैं. सही है ना? बिल्कुल सही. चलो, आज हम नंदनवन के पाठ में एक छोटा वाला घटक है पहले पेज का, वो है पौधे लगाओ पेड़ बचाओ. बच्चों, पौधे मतलब क्या? हमारे आसपास जितनी भी झाड़ियाँ है उसे पौधे कहते हैं. पेड़ मतलब क्या? पौधे का ही दूसरा नाम क्या है? पेड़ है. सही है. चलो, हम जानेंगे इसका अर्थ पहले. पौधे मतलब झाड़, पेड़ मतलब झाड़. पौधे लगाओ पेड़ बचाओ. अभी क्या क्यों बताना पड़ा ये? हमें आपके कक्षा 5वीं में ही हमें ये क्यों अंतर्भूत करना पड़ा मालूम है? आपको तो नहीं मालूम होगा. हमारे आसपास बड़े बड़े मकानें दिखाई दे रही है, बिल्कुल दिखाई देती होगी. हमारे आसपास बड़े बड़े रोड दिखाई दे रही है, बिल्कुल दिखाई दे रहे होंगे. हमारे आसपास का एरिया पूरा बदल सा गया है. पुराने जमाने में हमारे जो पुराने आदमी लोग हैं, हमारे मेहमान हैं, हमारी दादी दादा है, ये सब बोलते हैं हमारे समय बहुत पेड़ पौधे थे, दवाइयाँ भी हम पेड़ पौधों से ही लाते हैं. सही है, ये बोलते थे. लेकिन अभी क्या हो रहा है? दवाई का दुकान आ गया है. सही है, डॉक्टर का अस्पताल आ गया है. मतलब इसका अर्थ एक है बच्चों, पीढ़ी बदल चुकी है. हमारा परिसर विकसित हो चुका है और ये विकसित होने के होते होते
क्या लेकर गया है? हमारे पेड़ पौधे, इनको लेकर जा रहा है। हमारे पेड़ पौधे बचाना ये हमारी जरूरत पड़ गई है, इसीलिए हमको कक्षा 5वीं में ही ये पाठ अंतर्भूत करना पड़ा, क्योंकि बड़े होकर आप हमारे जंगल पेड़ पौधे इनको बचा सकते हैं। तो हम पहला चित्र देखते हैं, इस चित्र के बाद में हम पेड़ पौधों के बारे में, चित्र में क्या दिखाया इसके बारे में पूरा जान लेंगे। ठीक है, चलो मेरे साथ में हम चित्र देखते हैं। ये देखो आपके सामने स्क्रीन पर चित्र दिख रहा है। चित्र में हमारा चैप्टर का नाम है, पाठ का नाम है। क्या नाम है बच्चों? पढ़ो, नंदनवन। क्या बताया? नंदनवन। वाह, ये शब्द पढ़ते ही हमको खुशी होती है, सही है ना। चित्र में दूसरा शब्द पढ़ो, क्या है बच्चों? पौधे लगाओ पेड़ बचाओ। क्या बताया है? पौधे लगाओ पेड़ बचाओ। देखो बच्चों, हमें सीख दिए, हमें क्या दिया है? संदेशा दिया है कि बच्चों पौधे लगाओ पेड़ बचाओ, ताकि आप बड़े होकर, अभी आपने पौधे लगाए पेड़ लगाए तो आप बच्चे जब जवान होंगे तब उस पेड़ उस पौधों के फल बीज आपको चखने के लिए मिलेंगे। चलो हम आज इस चित्र कथा को देखते हैं। पहले देखो, एक ऊपर तोता दिखाई दे रहा है, दिख रहा है चित्र में? बिल्कुल, उड़ता हुआ तोता दिख रहा है, उसकी चोंच लाल है, वो हरा भरा है, सही है कि नहीं? आपने तो इमेजिन किया होगा। बिल्कुल, तोता बोलता भी है, मिठू मिठू करता है, सही है ना? बिल्कुल आपकी तरह होता है तोता बोलने में, आप भी कम नहीं है, आप भी बहुत बोलते हैं। आपको यदि पूछा किसने अरे क्या खाना है, तो अलग अलग नाम बताते हैं, सही है ना बच्चों? बिल्कुल सही। चलो तोता क्या बोलता है हमें? नमस्ते। चित्र में देखो, पूरी जानकारी दूंगा बाद में, एक बार हम पूरा चित्र देख लेते हैं, सही है? देखो चित्र में तोता हमें क्या बोल रहा है? नमस्ते बोल रहा है बच्चों। चलो नीचे देखो थोड़ा सा, और तितली दिख रही है, छोटा जीव तितली, सही है ना? बटरफ्लाई, तितली क्या बोल रही है आपको? स्वागत है। जब भी हमारे घर पे कोई मेहमान आता है तो पहले हम उसका तो तोता की तरह नमस्ते करते हैं और उसके बाद स्वागत है करते हैं, सही है ना? जैसे भी बड़ा कोई कार्यक्रम होगा, गणतंत्र दिन होगा, उस दिन आप आए हुए मेहमान को पहले नमस्ते बोलते हैं, फिर बाद में क्या बोलते हैं? स्वागत है। और देखो क्या बोलता है आगे, कौन सा प्राणी देखेंगे? आगे खरगोश बैठा है, खरगोश। वाह वाह, कितना अच्छा दिख रहा है खरगोश, नहीं का? सफेद सफेद कान ऊपर किए हुए उसने, बिल्कुल हरी झाड़ी में बैठा है। और खरगोश क्या बोल रहा है आपको? पढ़ो जरा पढ़ो। बिल्कुल सही, नाचो गाओ। खरगोश बोलता है इस दुनिया का टेंशन नहीं लेना बच्चों, पढ़ाई का टेंशन नहीं लेना, क्या करना है? फिर नाचना है और गाना है, मन सब रहना है। आप जी में आए वही करो, लेकिन बुरी आदतें नहीं करनी, जो करनी है वो अच्छी करनी है। नाचो गाओ। उसके बाद में देखो एक